अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे जोग महाराज शिक्षण संस्था शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाची जय्यत तयारी सुरू आहे। जोग महाराज शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव, श्री संत ज्ञानेश्वर सेवाधाम उद्घाटन सोहळा आणि श्री संत तनपुरे बाबा यांची 111व्या जन्मोत्सवानिमित्त पाथर्डी येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। या सोहळ्यास महाराष्ट्रातील ख्यातनाम सुप्रसिद्ध गायनाचार्य, मृदुंगाचार्य, संत, महंत उपस्थित राहणार आहेत। यावेळी सोनटक्के महाराज, मल्हारी महाराज घनवट, राम महाराज उद्योग, रावसाहेब भंडार, मल्हारी खेडकर, फुंदेसर, पिमू कासार, भाऊसाहेब वाळके, राजेंद्र वाळके, दादासाहेब वाळके, योगेश वाळके, शंकर वाळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या ठिकाणी रोज वैशिष्ट्य असं या कार्यक्रमाचं की या ठिकाणी महाराष्ट्रातून अशा प्रकारचे थोर साधू संत येणार आहेत। उद्घाटनाच्या दृष्टीने या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहे। याच्यासाठी आमच्या अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले सातत्याने या ठिकाणी थांबणार आहेत। या ठिकाणी देवगड संस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज हे देखील या ठिकाणी सातत्याने उपस्थित राहणार आहेत। दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातील 100 कीर्तनकार संपूर्ण महाराष्ट्रातून या संस्थानला या सेवाधामाच्या कालावधीमध्ये सदिच्छा अशा प्रकारची भेट देणार आहेत। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील थोर गायनाचार्य आणि महाराष्ट्रातील थोर मृदंगाचार्य रोज वेगळ्या दिवशी वेगळे मृदंगवादक गायनाचार्य उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की या कीर्तनाचा जो कार्यक्रम आहे तो 7 ते 9 आहे आणि 7 ते 9च्या नंतर जेवढे भाविक कीर्तनासाठी येणार आहेत त्या सगळ्या भाविकांना महाराष्ट्रातून असेल, आपल्या नगर जिल्ह्यातून असेल, शेवगाव पाथर्डी तालुक्यातून असेल, जेवढे भाविक कीर्तनाला येतील त्या सगळ्या भाविकांची राहण्याची आणि भोजनाची उत्तम प्रकारची व्यवस्था संत ज्ञानेश्वर सेवाधामाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि ते नियोजन तशा पद्धतीने चाललेले आहे। पाथर्डी और शेवगाव तालुक्यातून हा संपूर्ण महाप्रसादाचा अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि परिसराच्या वतीनं एक पर्वणी अशा प्रकारचे म्हणून सर्वांना माझी विनंती असेल की या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण आहे, या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे, या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर आहे, या ठिकाणी कृषी अशा प्रकारचं प्रदर्शन आपण भरवणार आहेत आणि सामाजिक देखील उपक्रम या ठिकाणी वेगळे राबवले जाणार आहेत। रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी। अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष हरिभक्तपरायण श्री अनिल महाराज वाळके यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं श्री संत ज्ञानेश्वर सेवाधाम उद्घाटन सोहळा येत्या 13 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2017 या कालावधीमध्ये संपन्न होणार असून या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील संत, महंत, महाराज मंडळी, टाळकरी, वारकरी सर्व उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार यांची कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्याचबरोबर भजन सम्राट गायकवाड गुरुजी यांचंही भजन या ठिकाणी होणार आहे। हरिभक्तपरायण प्रकाश महाराज कातकडे, अंकुश महाराज कोठुळे आदी करून अनेक गायनाचार्यसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील अनेक साधू संत उपस्थित राहणार असून या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे 19 तारखेला 10,000 भाविकांना या ठिकाणी मांडे भोजनची सोय या ठिकाणी महाराजांच्या भक्तगणाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी राहण्याची आणि भोजनाची उत्तम अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे। प्रतिनिधी रामनाथ रुईकर, NTV न्यूज।